राऊंड 2 ची पहिली मॅच पेंच वर्सेस कान्हा. कान्हा क्षेत्ररक्षण आणि पेंच फलंदाजी अनिरुद्ध आणि नितीन. सुंदर फटका आणि यांचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कृष्णा यांचं. निर्धाव चेंडू सुमित यांचा. पुढचा चेंडू सामना करता आणि अन्नीला पायाला लागून लेग बाईकच्या धावा नाही आहेत, त्या कारणाने निर्धाव चेंडू पुन्हा एकदा टाकण्यात यशस्वी सुमित. सुंदर फटका आणि यांचा. किती धावांसाठी पंच? 4 धावांसाठी. पुढचा चेंडू नो बॉल. आता मात्र चौकारामुळे थोडस प्रेशर आलेलं आहे आणि प्रेशर मध्ये एक नो टाकलेला आहे. सुंदर फटका पुन्हा एकदा आणि यांचं तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कृष्णा यांचं आणि सुमित यांचा निर्धाव चेंडू. 4 चेंडू 5 धावा. सुंदर चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्याचे यशस्वी सुमित. पुढील चेंडू सुमित यांचा. सामना करतात आणि हा मात्र स्क्वेअर चेंडू पुन्हा एकदा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 6. पुढचा चेंडू सुमित यांचा. सामना करतात आणि सुंदर फटका आणि यांचा. 4 धावांसाठी आणि पुन्हा एकदा त्यांच्या फॉर्म मध्ये येताना दिसत आहेत. 10 धावा मारल्या आणि सुमित यांच्या पहिल्या षटकामध्ये. आणि आता संघातर्फे दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते गजानन. गजाननचा सामना करतील नितीन. नितीन आणि यांची काहीशी गुप्तगू. पंच उमेश यांना थोडीशी विनंती. चला पहिला चेंडू गजानन यांचा. सामना करतील नितीन आणि हा उंच गगनाला भिडेल असा नो चेंडू गजानन यांच्याकडून. सुंदर चेंडू सुंदर फटका आणि 1 धाव. डिक्लेअर 1 धाव. पुढचा चेंडू गजाननचा. सामना करतील नितीन. उलटा चेंडू आणि तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तन्मय चिन्मय जे कोण आहेत त्यांच्याकडून. आणि आता मात्र फलंदाज अनिरुद्ध बाद झालेले आहेत धावचीतच्या स्वरूपात. चांगल्या फॉर्म मध्ये होते अनिरुद्ध. धावचीतचा बळी गेलेला आहे अनिरुद्ध यांचा. आणि इजा झाली का आपल्याला? स्प्रे आहे आणि स्प्रे आहे आपल्याकडे. काय नाही आणि शांत बसलेत, याचा अर्थ जास्त मोठी इजा नसावी. परंतु एकदा चेक करा. लागलेला आहे. स्प्रे घ्या जरा. मिलिंद यांची विकेट आहे ही. दोन चेंडू 12 धावा. नो बॉल पुन्हा एकदा. सुजित सुंदर फटका आणि तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण KKY. गजाननचा पुढचा चेंडू मात्र आता वाईड गेलेला आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती. धावसंख्या किती होते? 14. इकडे मागे यात बघ. 14.
पहिला बॉल नो आला, पहिला बॉल नो, नंतर 2 वाईड, पहिले एक नंतर एक रन काढला, एक काढला, एक पहिला बॉलला 10 होता, 4 आले, 4 पुन्हा बरोबर आहे. स्कोर बरोबर आहे. स्कोर बरोबर आहे बाबा. 3 बॉल ना, 3 बॉल. सुंदर क्षेत्ररक्षण मिलिंद यांच्याकडून पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. आणि या 4 धावा रोखू शकलेल्या नाही आहेत. सुंदर अशा 4 धावा, 4 4 आणि 4. गजानन पुन्हा एकदा प्रेशर मध्ये, नो बॉल. सुंदर फटका एका धावेसाठी. अंपायरच्या तोंडावर मारलं तर 1000 स्कोर आहे का? बॅट फेकून चालेल. चला, 2 षटकांच्या समोरच्यानंतर धावसंख्या झाली 20. उलटा चेंडू, सुंदर फटका नितीन यांचा. 2 धावांसाठी कमलेशांचा अतोनात प्रयत्न, परंतु असफल. पुढचा चेंडू, सुंदर फटका. 2 धावांसाठी पुन्हा एकदा कृष्णा यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत आणि तिकडे दिलेल्या आहेत. पुढचा चेंडू कमलेशांचा, सामनागतील नितीन. सुंदर चेंडू, काहीच न समजलेला, न उमगलेला नितीन यांना. स्लोअर बॉल टाकण्यात आणि आता मात्र धावची कमलेशांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. कमलेश आणि कमलेशनी मिळून हा रन आउट केलेला आहे. कमलेश, मिलिंद आणि कमलेश या तिघांनी मिळून. अच्छा, कमलेश प्लस कमलेश. वा वा वा. बॅटिंग करता करता 2 विकेट घेतलेले आहेत नितीन. 4 चेंडू 24 धावा. 3रं षटक चालू आहे आणि आता प्रचित बड्डे बॉय. उलटा चेंडू आणि स्वतःच्या हाताने स्वतः 4 धावा दिलेल्या आहेत. 28 झाले आहेत आता. 28. सुंदर फटका प्रचित 4 धावांसाठी. 4 4 4 4. 15 वाजला की 4 धावा. पत्र्याला बॉल लागला की 4 धावा. नो अपील. नेम भरून आलेल्या प्रचितांनी ओव्हर झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 32. चार धावा नितीन यांच्याकडनं. सुंदर फटका. 36 धावा. कृष्णा यांचं त्याचं असं क्षेत्ररक्षण. बॉल सुंदर होता, फटका पण सुंदर होता. यावेळेस मात्र 1 धाव. पुढचा चेंडू सुंदर चेंडू. 1 धाव. (38) 38.
पुन्हा एकदा एक धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 39-39. वंडी अजून 2 चेंडू शिल्लक. आणि आता मात्र नितीन बाद होता वाचले. 4 धावा घेऊन गेले. 1000 रुपये वाचलेले आहेत. सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण आणि वनडी डिक्लेअर. 44 झालेला आहे. 45 म्हणजे 45 धावा जिंकण्यासाठी. पंचे 45 धावांची आवश्यकता आहे. आणि काय आहे ते एनर्जी. ओके, जरा थांबा नाही, ते असे पण थांबतात लय वेळ. कोण आहे बाबा? मम्मी. चला स्टार्ट. पहिला चेंडू सुशांतचा आणि गजाननचा उत्कृष्ट फटका. किती धावांसाठी? 1 धावासाठी. एका धावेसाठी फटका गजाननचा. इतक्या जोरात आवाज आला पण एकच धाव मिळाली. निर्धाव चेंडू. गणेश यांचा निर्णय निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू. पुढचा चेंडू सुशांत यांचा. नो चेंडू. सुशांत यांची बॉलिंग बघण्यासारखी असते. काहीशी आर अश्विन यांची शैली आठवते. धावत येतात आणि तिथंच थांबतात आणि मग टाकतात. सुंदर फटका. तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नितीन यांच्याकडून. आणि आता मात्र 4 धावा. 4 धावांसाठी फटका. फायनली गजाननला बाउंड्री मिळालेली आहे. फायनली आर अश्विन यांचं षटक संपलेलं आहे. स्कोर झालेला आहे तो 6. बिनबाद 6.
डॉट बॉल होता ना त्याचा, डॉट होता. ओके. क्षेत्ररक्षण मात्र छान आहे. तीन चेंडू निर्धाव टाकलेले आहेत नितीन यांनी. नाही, आत्ताच षटकार मारलेला आहे. आले सुमित. आणि नितीन यांनी 2 गडी बाद केलेले आहेत आणि मेडल ओव्हर टाकलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना 405. नावावर व्हायला अजून अवकाश आहे. 4 बाउंड्री मारायचे. 2 विकेट घेतलेले आहेत. आता वेळ आणि गजाननचा सुंदर फटका 2 धावांसाठी. पुन्हा एकदा सुंदर फटका, मात्र यावेळेस एकच धाव. असू दे, श्वान पथक बोलवण्यात येईल. नो चेंडू आणि या 2 धावा, एकूण 3 धावा वाढत आहेत. सुंदर फटका गजानन यांचा 4 धावांसाठी. पुढचा चेंडू आणि यांचा. सुंदर फटका पुन्हा एकदा गजानन यांचा आणि चोरटी धाव घेण्यात यशस्वी गजानन. सॉरी, 1 मिनिट थांबा जरा. 4 नंतर 1. हां, ओके. कृष्णा यांनी षटकार मारलेला आहे. लास्ट बॉल टू गो. आता मिलिंद वर्सेस अन्नी. हा उत्कृष्ट फटका. उत्कृष्ट फटका, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट विकेट. सतरा झालेले आहेत रन. बाकी तुम्ही कॅल्क्युलेशन करा. 45 पाहिजे. 45 वजा 17 किती होतात? 28 पाहिजे. सहा चेंडू 28 धावा शक्यता आहे. 4 धावा, 4 धावा, 4 धावा.
बरोबर भिंतीच्या खाली टप्पा पडला, भिंतीच्या खाली टप्पा पडला. पंचांची वाद घालू नये. पंचांचा निर्णय की भिंतीच्या खाली पडला. चला पुढे. पुन्हा एकदा सुंदर फटका 4 धावांसाठी. पुन्हा एकदा 4 धावा. 8 धावा आलेल्या आहेत या षटकात. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे 4 चेंडूंमध्ये. 4 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा तिसरा सलग चौकार गजानन यांच्याकडून. पुन्हा एकदा चौकार. सलग 4 चौकार मारले गजानन यांनी. 101 रुपयाचं बक्षीस जिंकले. ओके, उरलेल्या 2 मध्ये मारले तर अजून 500. 2 चेंडू 12 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका. आता मात्र 2 धावांसाठी. 1 चेंडू आणि 10 धावा. ठीक आहे. जर छान उत्कृष्ट बॅटिंग झाली. जर 2 चौकार अजून मारले असते तर इकडे 405 नावावर करण्यात आलं असतं. ठीक आहे. टोटल 35 धावा झाला. त्यातल्या 33 धावा एकट्या गजाननच्या आहेत. उत्कृष्ट बॅटिंग गजानन यांच्याकडनं.